राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे सर आपल्याबरोबर आहेत। सर, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना महायुतीमधनं बाहेर काढण्याचेच प्रयत्न महायुतीतल्या नेत्यांकडनं केले जातात, अशा प्रकारच्या बातम्या आता माध्यमांमध्ये येऊ लागल्यात। यातली तथ्यता काय, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? या सगळ्या बातम्या कल्पकल्पित तथ्यहीन त्या ठिकाणी आहेत। अशा पद्धतीची कुठेही चर्चा नाही। या उलट विधानसभेच्या जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपापर्यंत जिथपर्यंत पोहोचले असतील त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक एक मताने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या संदर्भामध्ये पुढे गेलेला आहे। त्यामुळे या बातम्या ज्या काय आज माध्यमातून त्या ठिकाणी फिरते आहेत, महायुतीच्या सरकारने अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेल्या कल्याणकारी योजना, त्या योजनांचं संबंध महाराष्ट्रामध्ये होत असलेलं स्वागत, पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणारच अशा पैकी चावून लागणाऱ्या विरोधकांच्याकडून अशा पैकीच्या कल्पोकल्पित निराधारक बातम्या पसरवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। खरं तर सातत्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळते का? ज्या पद्धतीने मावळमध्ये तुमचे आमदार आहेत स्टँडिंग, त्यांना विरोध कुठेतरी होताना पाहायला मिळतो। अण्णा बनसोडे जे पिंपरी चिंचवडचे आमदार आहेत त्यांना कुठेतरी महायुतीच्या भाजपच्याच भाजपच्या पक्षाकडनं त्यांना विरोध दर्शवला जातो, त्यांच्या विरोधातली परिपत्रकं काढली जातात। ह्याचाच एक अँगल आहे का तुम्हाला महायुतीमधनं बाहेर काढलं जाईल म्हणून? नाही, कुठेतरी जिल्हा स्तरावरती किंवा विधानसभाच्या स्तरावरती घटक पक्षांच्यामध्ये एकमत नसेल याचा अर्थ महायुतीमधूनच काहीतरी वेगळं घडणार आहे असं तर्क काढणं अत्यंत अयोग्य त्या ठिकाणी आहे। याही संदर्भामध्ये ज्या वेळेला महायुतीचे प्रमुख नेते 1-2 दिवसामध्ये बसतील त्यावेळेला या संदर्भातली सुद्धा स्वच्छपणाची भूमिका राहील। गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने, बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष नात्याने, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, आमची एक बैठक दीर्घकाळ त्या ठिकाणी झाली। एकदा नागपूरला झाली, एकदा मुंबईला झाली। अशा पद्धतीचे वक्तव्य टाळली गेलीच पाहिजेत असं आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाने, विधिमंडळ सदस्य असतील, जिल्ह्याचे पक्षाचे प्रवक्ते असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, त्या पक्षाचे त्यांना पूर्णपणाच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांकडनं महामंडळाचं वाटप केलं जातं, मुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या नेत्यांना महामंडळ वाटली गेली, मित्रपक्षांना महामंडळ वाटली जात नाही, अशी अनेक घटनाक्रम आता समोर येताना पाहायला मिळतात। तुम्ही देखील मागणी केली की लवकरात लवकर सगळी महामंडळ वाटप झाली पाहिजे, तुम्ही सुद्धा लिस्ट दिलेली आहे। होय, मागणी आहेच, तो आमचा हक्क आहे। सरकारमधल्या तिन्ही घटक पक्षांचा, मित्र पक्षांचा हक्क आहे। स्वाभाविकपणाने ते सुद्धा वाटप लवकरात लवकर व्हावं या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः त्या ठिकाणी बोललेलं आहे, देवेंद्रजींच्या जवळ बोललेलं आहे, बावनकुळे साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे ते सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी केलं जावं अशी स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। राष्ट्रवादी पक्षाचं ऐकत नाही का? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे, तुम्ही मागणी केली आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पक्षाला महामंडळ वाटून जवळपास आता 2 आठवड्यांचा कालावधी लोटला आहे, त्यांनी स्वतःचा कार्यभार देखील हातात घेतलेला आहे। अशा प्रकारे आता राष्ट्रवादीतल्याच लोकांना ही सगळी व्यथा मांडावी लागते? नाही, व्यथा मांडावी लागत नाही, कारण आम्ही आमचा हक्क मांडतो आहे आणि त्याच्यामुळे ती प्रक्रियासुद्धा प्रशासकीय पातळीवरती सुरू आहे असं मला आजच त्या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। अपेक्षा असं आहे की येत्या 1-2 दिवसामध्ये या संदर्भामध्ये जे प्रस्ताव गेले असतील त्या संदर्भातली निर्णय होणं अपेक्षित आहे आणि जे काही प्रस्ताव पाठवायचे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी पाठवले जातील। अजित पवार काल मोहोळच्या दौऱ्यावरती होते, त्यांचा दौरा रद्द करणारा अजून पैदा झालेला नाही असं अजित पवारच संपूर्ण आपल्या सभेमध्ये म्हटले। उमेश पाटील आणि राजन पाटील आणि अर्थात यशवंत माने या तिघांमध्ये जे काही वाकयुद्ध तुमच्या मोहोळ या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? कारण की उमेश पाटील म्हणतात की विरोधी गटाच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन यशवंत माने फिरतात। पक्षांतर्गत जे काय आहेत ते मी स्वतः समजून घेईन, त्या संदर्भातला निर्णय पक्षाच्या पातळीवरती त्या ठिकाणी होईल। राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, यशवंत माने आज विधानसभेचे सदस्य त्या ठिकाणी आहेत, पण या विषयावरती अधिक भाष्य करण्यापेक्षा सर्वच गोष्टीची सखोलपणाने माहिती घेऊन योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। धनगर आणि धनगड या सगळ्या संदर्भात धनगर नेत्यांचं म्हणणं आहे की हे दोन्ही एकच आहेत, त्यामुळे आम्हाला आदिवासी प्रवर्गातून संपूर्ण आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे। परंतु आज सर्वच राज्यातले आदिवासी आमदार खासदार एकत्रित येऊन बैठका घेतात आणि या सगळ्या भूमिकेला त्यांचा विरोध दर्शवतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुमची काय भूमिका? धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे धनगर आणि धनगर या संदर्भामध्ये त्यांची भूमिका ते गेले अनेक वर्षे त्या ठिकाणी मांडतात। आदिवासी नेतृत्व जे आहे, मग संसदेमध्ये असेल, राज्यामध्ये असेल,
त्यांचीसुद्धा एक विशिष्ट भूमिका त्यांनी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढे मांडलेली आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नक्कीच आहे की ज्या ज्या घटकांच्याकडे जे असेल त्याला अजिबात धक्का न लागता ते देण्याच्या संदर्भामध्ये जी काय कारवाई करायची असेल ती घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सरकारने करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री पदावरतून कुठेतरी वाद उफाळताना पाहायला मिळतं. नागपूर काँग्रेस कमिटीची बैठक झाली. त्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा असा एक आक्रमक पवित्रा जे आहेत ते त्यांचे आमदार विकास ठाकरे आणि अतुल लोंढेंनी घेतलेला पाहायला मिळतोय. दुसरीकडे संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव समोर करताना पाहायला मिळतं. तिसरीकडे शरद पवार हे म्हणतात आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आहेत. सातत्याने महाविकास आघाडीकडनं महायुतीवरती प्रहार करताना पाहायला मिळतात. परंतु महाविकास आघाडीमध्येच आता मुख्यमंत्री पदावरतून वाद आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर वाद आहेत एवढ्यापुरतं सीमित नाही तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरनं आणि मंत्रिपदावरनं होणाऱ्या जे कधी होणार नाही त्याच्याबद्दलचे वाद त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये हे निवडणुकीला सामोरं जात असताना कशा पद्धतीने सामोरं जाता येईल ते आपल्याला पाहायला मिळेल. आता वर्षाताई गायकवाड लोकसभेचे सदस्य आहेत, अत्यंत खूप हुशार आहेत. विधिमंडळामध्ये आम्ही सोबतही काम केले. त्यांचे वडील एकनाथराव गायकवाड यांच्यासोबतसुद्धा काम केले. त्या दिवशी तर त्यांनी काँग्रेस अंतर्गत बॉम्बच टाकून टाकला. कारण कदाचित नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार या साऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका असेल म्हणूनच वर्षाताईंनी त्या दिवशी एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी सांगितलं तर आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याच्यामुळेच मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये घटक पक्षात सोडा घटक पक्षाच्या अंतर्गतसुद्धा प्रचंड प्रमाणावरची एकतरीची सुंदरपोत संधी आहे असं ऐकायला मिळतं. आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी आहे. महायुतीमध्ये शेवटी त्यांचा अंतर्गत भाग आहे. महायुतीमध्ये स्पष्टपणाची भूमिका आहे. 288 जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. राज्यामध्ये आम्ही सत्ता आणण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. आणि मग केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्वाच्या सोबत बसत महायुतीचा सुद्धा या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही, त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात केंद्रीय शीर्षत्व नेतृत्व जे आहे ते या सगळ्या संदर्भातला निर्णय घेईल असं जे मत आहे ते सुनील तटकरे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.